15 वर्षापासून मागणी करतो आहे. डम्पिंग हटवा या ठिकाणचं. तर हे सगळं पत्रकारांना पण माहिती आहे. त्या ठिकाणी कोपरखिंड्याला होतं डम्पिंग ग्राउंड. त्या ठिकाणी गेले आता 13, 14, 15 वर्ष झाले इकडं आलेले आहे. तेव्हापासून माझा हा पाठपुरावा चालू आहे. त्या ठिकाणी सभागृह चालू केलेलं आहे. बरेच ठिकाणी आंदोलन झाले. त्या ठिकाणी स्वतः नाईकसाहेब पण येऊन गेलेले आहेत डम्पिंग ग्राउंडला. त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडला निसर्ग गार्डन बनवू असे शब्दही दिले होते. महापालिकेने दिले होते, नाईकसाहेबांनी पण दिले होते. आज तिथं त्या ठिकाणी 4था 5वा शीलवरती एक वेस्ट टू एनर्जी हा प्लांट येणार आहे. त्याच्यामुळं आज तर पहिला, दुसरा, 4था म्हणजे जेवढं 8 शील पुरं लँडफिल साईड पुरं पॅक झालेलं आहे. आज ह्यांना कचरा टाकायला पण जागा नाही. आज कचरा टाकायला जागा नसल्यामुळं त्या ठिकाणी हा 4था 5वा शीलवरती ही शीलचे संपूर्ण कचरा बाहेर टाकणार. त्या ठिकाणी एक 2-3 वर्षानंतर प्लांट बसवायचे त्याचं प्लान चालू आहे. आम्हाला हे प्लांटचं विरोध आहे. त्या ठिकाणी स्वतः कमिशनर बोलले आम्हाला, तुम्ही कुठं जाऊन या बोलले, ते जापानला जाऊन या. 7-8 जण तुम्ही जापानला जाऊन या. ते टेक्नॉलॉजी बघून घ्या, कसं आहे ती बघा, मग नंतर तुम्ही विचार करा. आज या डम्पिंगची तुम्हाला वास येते, प्रदूषण वाढते, या सगळ्या गोष्टीची तेव्हा हे प्लांट झाल्यावर होणार नाही असं कमिशनरचं म्हणणं आहे. मग बोलता बोलता ते पण बोलले की जर हे उद्या प्लांट जर बसला की त्या ठिकाणी चिमणी बसलं की 2-3% म्हणजे ते कार्बन उडल, म्हणजे त्या वीज निर्मिती लाईटचं जे प्रोजेक्ट आलं त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त एवढं हिट होणार नाही. आज हिट बघतायत किती आहे, 40 हिट आहे आता. त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी 10-15% हिट जर वाढलं, पण ह्या झोपडपट्टीमध्ये राहायचं, कुणाला इथं लोकांना राहू द्यायचं असा का प्लॅन चालू आहे का महानगरपालिकेचा? या उद्देशाने आमच्या लोकांना इथं प्रत्येकाचे एक स्वप्न आहे. त्या ठिकाणी SRA योजना लागू व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी प्रत्येकाला घर भेटले पाहिजे. हे प्रत्येकाचा उद्देश आहे. हे फक्त त्याच्यामुळं मी हा उपोषणाला बसलेलं आहे, हा मरण उपोषणाला, की आम्हाला सगळ्यांना घर भेटलं पाहिजे. ती जर प्रोजेक्ट आलं की ह्या ठिकाणी बफर झोन डिक्लेअर होईल. 500 मीटरपर्यंत इथं काही डेव्हलप होणार नाही. संपूर्ण आज 60-70 वर्षाची झोपडपट्टी आम्हाला सगळं बेकार करायची चक्करमध्ये. आम्हाला हे करायचं, आम्हाला कुणाची त्या डम्पिंगची त्या प्लांटचा आम्हाला काही विरोध नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की ते जर प्रोजेक्ट येणार आहे त्या ठिकाणी एक 5-6 किलोमीटर लांब जायला पाहिजे. त्या ठिकाणी शिडकूत पण जागा आहे, त्यांना शिडकू क्वारी बंद झालेले आहेत. त्या ठिकाणी आदरणीय कमिशनर नार्वेकर साहेबांनी सगळं पाठपुरावा केले होते. मी स्वतः मिटिंग लावलं होती कलेक्टर असताना ते, मग नंतर आपल्या महापालिकेत कमिशनर असताना आले ते, त्यांनी पूर्ण पाठपुरावा केले, संपूर्ण पेपर बनवलेत. फक्त शिडकूशी चर्चा करून जागा घ्यायची होती, तेवढी यांना जमलं नाही. आज जागा नाही आपल्याकडे, ह्या लोकांचे विचार नाही का महापालिकेची आपल्याला दुसऱ्या जागा शोधायला पाहिजे. आज जागा नसल्यामुळं आज त्या ठिकाणी हे संपूर्ण जागा आज 8वा शील संपलेलं आहे. 8वा शीलवरती लोक लँडफिल साईट